नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? घरात राहा, सुरक्षित राहा आणि आम्हाला ऐकत राहा. मित्रांनो, मी राजेश ठाकूर सोल कॉन्फरन्स तर्फे आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्ताने आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत बाबासाहेबांची काही निवडक सुमधुर गाणी. 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, तसेच दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वतंत्र लढ्यात सहभाग, अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरु मंत्रही दिला. चला तर ऐकूया बाबासाहेबांची काही निवडक गाणी. सर्वप्रथम आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत साजरी भीमजयंती करू. आपल्या समोर सादर करीत आहेत सुचित्राजी.
भीम जयंती ज्ञानपिपासु युगंधराजा ज्ञानपिपासु युगंधराजा आठवणीला स्मरू साजरी भीम जयंती साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती साजरी भीम जयंती करू जय भीम 20 नोव्हेंबर 1956 मध्ये बाबासाहेब नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या 4थ्या परिषदेस हजर राहिले. त्यानंतर त्यांनी भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. अतुलजी आपल्या समोर सादर करीत आहेत शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्या गांजल्या कैवारी माझा भीम दीनदाता माझा भीम नसता जर भीम तर तू कुठे असता. अरे वेड्या माझा भीम काय चीज होता. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. खचलेल्या माणसाला काठ त्याने गेले. शोषितांच्या अस्मितेला खत पाणी दिले. खचलेल्या माणसाला काठ त्याने गेले. शोषितांच्या अस्मितेला खत पाणी दिले. उंचावली मान नाही उंचावली मान नाही वाकणार आता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. आसवाना दिली तू हक्काची रे भाषा. घटनेत जागविली न्यायाची रे आशा. आसवाना दिली तू हक्काची रे भाषा. घटनेत जागविली न्यायाची
हक्काची रे भाषा बाणा तुझा होतो न्यारा बाणा तुझा होतो न्यारा भाग्य विधाता रे रंजल्यान गाजल्याचा दिन दाता होता रे रंजल्यान गाजल्याचा दिन दाता होता रे शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजल्यान गांजल्याचा दिन दाता होता रे रंजल्यान गांजल्याचा दिन दाता होता रे रंजल्यान गांजल्याचा दिन दाता होता रे मॅट्रिकची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतली. बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. ऐकूया आपलं पुढील भीमगीत माझ्या भीमाची पुण्याई सादर करीत आहेत निकिताजी. माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस ती माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस ती ज्ञान दिलेला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस ती ज्ञान दिलेला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध समाजाला होता टाकीत दूर दया पाहुनिया त्याचा दाट दूर समाजाला होता टाकीत दूर दया पाहुनिया त्याचा दाट दूर ज्ञान दिलेला ज्ञान दिला साऱ्या विश्वाला बुद्ध माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस ती ज्ञान दिलेला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध उच्च नीच केला विश्वमस्तराने सारा देश जळाला महापुराला होता उच्च नीच केला विश्वमस्तराने सारा देश जळाला आता मी जगा आवडला साऱ्या विश्वाला बुद्ध माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस ती माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस ती ज्ञान दिलेला मार्ग नवा
बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे हे या सभेचे ध्येय होते. अजयजी पुढील भीमगीत सादर करीत आहेत. छाती ठोक सांगू जगाला. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच हो कोणी झालाच, कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. दिन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णांची जीवून मस्ती. दिन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णांची जीवून मस्ती. कधी हरलाना हो कधी हरलाना, कधी हरलाना ज्ञानाची कुस्ती, असा पैलवान होणार नाही. कधी हरलाना ज्ञानाची कुस्ती, असा पैलवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. तू मेरा नाही हो तू मेरा नाही, तू मेरा नाही वाटा विलास, असा धनवान होणार नाही. तू मेरा नाही वाटा विलास, असा धनवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कुणी झालाच हो कुणी झालाच, कुणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कुणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. मित्रांनो, प्रगती की राह दिखाई तुमने ओ बाबा साहेब हे भीमगीत सादर करीत आहेत सुचित्राजी.
जायला सिखाया आपने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. शेवटी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला. हजारो कार्यकर्ते आणि अनुयायांचा बाबासाहेबांना पाठिंबा होता. अखेर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर असल्याने हे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते. मित्रांनो, पुढील भीमगीत सादर करीत आहेत श्यामजी. भीमगीताचे बोल आहेत, बा भीमा गौतमा करीतो तुला वंदना. बहुजनांच्या सुखा वाहिले तन्मना, बहुजनांच्या सुखा वाहिले तन्मना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बहुजनांच्या सुखा वाहिले तन्मना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना. हाती घेऊन तलवार फुले खरीची, हाती घेऊन तलवार फुले खरीची, लढाई जिंकून गावी या भारताची, लढाई जिंकून गावी या भारताची. मुगरा फुलला तो सुगंध मावेना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना. विश्व सारे मला तुला लागले, विश्व सारे मला तुला लागले, तुझ्या बुद्धीची किमया करू लागले, विश्व सारे मला तुला लागले, तुझ्या बुद्धीची किमया करू लागले. सन्मार्ग तू दिला, सन्मार्ग तू दिला, सन्मार्ग तू दिला, असा कुणी गावेना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बा भीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना,
बहुजनांच्या सुधा वाहिले तन मना भीमा गौतमा करीत तुम्हा वंदना भीमा गौतमा करीत तुम्हा वंदना स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात सिंहाचा वाटा होता. एवढे सूक्ष्म निरीक्षण असणारे आणि कोणावरही अन्याय न करता सर्वांना समान हक्क अधिकार देणाऱ्या बाबासाहेबांच्या असामान्य बुद्धीची प्रचिती संविधानाच्या वाचनावरून व तरतुदीवरून येतेच. मित्रांनो, त्रिवार हे वंदन तुम्हा हे भीमगीत सादर करीत आहेत सुचित्राजी. त्रिवार हे वंदन तुम्हा आणि शरणा. त्रिवार हे वंदन तुम्हा आणि शरणा. तथागता तुमचे आता वंदिते चरण. तथागता तुमचे आता वंदिते चरण. त्रिवार हे वंदन तुम्हा आणि शरणा. त्रिवार हे वंदन तुम्हा आणि शरणा. तथागता तुमचे आता वंदिते चरण. तथागता तुमचे आता वंदिते चरण. जगाला दिला तुम्ही शांतीचा निवारा. निर्वाण पदवंती मुक्तीचा किनारा. जगाला दिला तुम्ही शांतीचा निवारा. निर्वाण पदवंती मुक्तीचा किनारा. धम्मपदवीर तुमचे शुद्ध आचरणा. धम्मपदवीर तुमचे शुद्ध आचरणा. तथागता तुमचे आता वंदिते चरण. तथागता तुमचे आता वंदिते चरण. फुलोरा फुलीला सम्यक जीवनी. फुलोरा फुलीला सम्यक जीवनी. स्वयंदीप उजळे या अंतःकरणी. स्वयंदीप उजळे या अंतःकरणी. कन्याशील आणि करुणा
अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते. बाबासाहेबांनी 2 विषयात एम ए केले, 2 विषयात पीएचडी मिळवली, बार ॲट लॉ आणि डीएससी पदवी घेतली. ग्रेज इन येथून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेऊन मुंबईत परतले. अर्थार्जनासाठी सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांनी उत्तम प्रकारे वकिली केली. मित्रांनो, ऐकूया आपलं पुढील भीमगीत. जीवाला जीवाचं दान दिलं भीमानं. सादर करीत आहेत देवेंद्रजी. जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, माणसाला माणूसपण दिले देवाने. जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने. जीवाला जीवाचं दान दिले भीमाने. माणसाला माणसाची साथमुळे नव्हती, दुष्टरूढी माणसाला छळीतच होती. माणसाला माणसाची साथमुळे नव्हती, दुष्टरूढी माणसाला छळीतच होती. समतेचा मळा फुलविला जोमाने, समतेचा मळा फुलविला जोमाने. माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने, जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने. विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, माणसाला तारणारा सूप त्याने दाविला. विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, माणसाला तारणारा सूप त्याने दाविला. माणुसकीचं बीज हे पेरिले श्रमाने, माणुसकीचं बीज हे पेरिले श्रमाने. माणसाला माणूसपण दिलं भीमाने, जीवाला जीवाचं दान दिलं प्रेमाने. गरिबांच्या घरामध्ये जन्मतो खेळूनी, प्रभाकरा कीर्ती जगी गेल्या ठेवूनी. गरिबांच्या घरामध्ये जन्मतो खेळूनी, प्रभाकरा कीर्ती जगी गेल्या ठेवूनी. शिकवली शिकवण क्रमक्रमाने, शिकवली शिकवण क्रमक्रमाने. माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने, जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने. जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने. जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने. मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. ते आपल्या शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत. निकिताजी आपल्यासमोर सादर करीत आहेत किती भीमाच्या सांगाव्या कथा. किती भीमाच्या सांगाव्या कथा, ज्ञान समाज सुधारला.
शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील असं बाबासाहेब मानत. आणि आर्थिक विषमता जितकी कमी होईल तितकी जातीय भेदाभावाची दरी कमी होईल असे सुद्धा बाबासाहेब मानत असत आणि त्यांना तसं वाटत होतं. मित्रांनो, ऐकूया आपलं पुढील भीमगीत. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू सादर करीत आहेत सुचित्राजी.
1920 मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळेच अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले. मित्रांनो, ऐकूया आपलं पुढील भीमगीत अजयजी सादर करीत आहेत. हे खरंच आहे खरं. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. महाविरोध अवताळला, सारा समाज सांभाळला, कोटी कोटीचा उद्धार केला हो श्रीमंतीला मानाचा शिला. अंधरुळीला गुलामगिरीला, अंधरुळीला गुलामगिरीला लावली आता तर, लावली आता तर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. जातीभेदीच्या तोडील्या तोफा, मार्ग सत्याचा दाविला सोपा, आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो बौद्ध धर्माचा टाकलाय सोपा. जाणून मती सुखान जगती, जाऊन मती सुखान जगती, दलितांची लेकर, दलितांची लेकर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. भारताला जी हवी होती अशी लिहिली घटना नवी, नवज्ञानाचा होता रवी हो कायमतावी तोलवी. जोवर धरती हरेंद्र कीर्ती, जोवर धरती हरेंद्र कीर्ती, राहिली अजरामर, राहिली अजरामर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आम्हाला ऐकलत, आम्हाला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल आम्ही तुमचे फार फार ऋणी आहोत, फार फार आभारी आहोत. असंच प्रेम तुमचं सतत आमच्यावर राहो हीच तुमच्याकडे प्रार्थना. मित्रांनो, आम्ही विशेष आभारी आहोत श्रीयुत एन शिवा यांचं, ज्यांनी आम्हाला हा स्टुडिओ उपलब्ध करून दिला. आणि आम्ही विशेष आभार व्यक्त करतो श्रीयुत संदीप वगळ यांचं, ज्यांनी आम्हाला टेक्निकल सपोर्ट दिलेला आहे. धन्यवाद, धन्यवाद सर्वांचं. आणि मित्रांनो, आम्ही लवकरच तुमच्या समोर पुन्हा
आणखी असाच एक कार्यक्रम घेऊन येऊ सुमधुर गाण्यांचा, जे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्याचा नक्कीच तुम्ही आस्वाद घ्याल. तुम्ही आम्हाला ऐकत राहा, स्टे ट्यून, आणि आमच्यावर असंच भरभरून प्रेम करत राहा. घरात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार, धन्यवाद.